नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला कुळथाचं सांबार ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी 200 ग्राम मोड आलेले कुळीथ घेतलेले आहेत। हे मोड आलेले कुळीथ मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। मोड आलेले कुळीथ स्वच्छ धुवून त्यांच्या अंगाबरोबर पाणी घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे। आता हे कुळथाचं भांडं कुकरमध्ये ठेवून कुकरला झाकण लावण्याच्या 3 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करत ठेवला होता। कुकर थंड झाल्यानंतर उघडून त्यातील कुळथाचं भांडं बाहेर काढत आहे। कुळीथ छानपैकी शिजलेले आहे। तर आता आपण कुळथाचं सांबार करायला सुरुवात करूया। हे कुळथाचं सांबार बनवण्यासाठी आपल्याला खोबऱ्याचं वाटप करावं लागणार आहे। त्यासाठी 1 नारळ किसून घेतलेला आहे। 2 मीडियम साईज कांदे त्याची सालं काढून उभे चिरून घेतलेले आहेत। 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। तर हे सर्व साहित्य आता मी भाजायला सुरुवात करते। खोबऱ्याचं वाटण तयार करण्यासाठी गॅस चालू करून कढई गॅसवर गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून तेल गरम झाल्यावर आलं आणि लसूण बारीक चिरून ठेवलेला होता तो घालून तो छानपैकी परतून घेते। आलं आणि लसूण चांगली भाजल्यावर त्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा आहे तोही घालत आहे आणि हा गुलाबी होईपर्यंत परतून घेत आहे। कांदा गुलाबी होत आलेला आहे तर आता यामध्ये मी ओलं खोबरं आहे तेही घालून घेते आणि पुन्हा हे खोबरंही छानपैकी भाजून घेते। खोबरंही छानपैकी भाजलेलं आहे तर मी गॅस बंद करते आणि हे खोबरं थंड करण्यासाठी ठेवून देते। भाजलेलं खोबरं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। या खोबऱ्यामध्ये पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। खोबरं वाटून झाल्यानंतर त्यातील थोडं वाटण मी बाजूला काढून ठेवत आहे। आता राहिलेल्या वाटणामध्ये थोडे उकडलेले कुळीथ घालून ते जाडसर वाटून घेत आहे। मिक्सरमध्ये खोबऱ्याच्या वाटणाबरोबर कुळीथ वाटून घेतलेले आहेत। आता उकडलेल्या कुळथाच्या भांड्यामध्ये हे तयार केलेलं वाटण ओतत आहे। आणि हे सर्व एकत्र करून घेत आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हेही वाटणाचं पाणी मी त्या भांड्यामध्ये ओतत आहे। आता यामध्ये मी 2 टीस्पून मालवणी मसाला घालत आहे। तुमच्या घरामध्ये जो तुम्ही मसाला वापरता तो घरगुती मसाला तुम्ही वापरू शकता। अर्धा टीस्पून लाल तिखट घालत आहे। 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालत आहे। आता हे सर्व मी एकत्र करून घेत आहे। आता ह्या मिश्रणामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे।
जर तुमच्याकडे कोकम असेल तर तुम्ही कोकम घालू शकता. कुळथाच्या सांबाराच्या फोडणीसाठी 5 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. आता यामध्ये फोडणीसाठी 1 टेबलस्पून तेल घेत आहे. गरम झालेल्या तेलामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालत आहे. मोहरी फुटायला लागल्यावर त्यामध्ये मी ठेचलेला लसूण घालत आहे आणि तोही या मोहरीबरोबर परतून घेत आहे. आता यामध्ये 1/4 टीस्पून हिंग घालत आहे. फोडणी छानपैकी तयार झालेली आहे. तर ह्या फोडणीमध्ये मी तयार केलेलं मिश्रण ओतत आहे. सांबार ढवळून घेत आहे. सांबाराला छानपैकी उकळी येण्यासाठी कढईवर झाकण ठेवत आहे. थोड्या वेळाने कढईवरचं झाकण बाजूला करत आहे. सांबाराला छानपैकी उकळी फुटलेली आहे. आता ह्या सांबाराची चव घेऊन पाहावी. जर ह्यात मीठ किंवा मसाला कमी असेल तर यामध्ये घालावा. कुळथाचा सांबार तयार झालेला आहे. तर कढईला झाकण लावून गॅस बंद करून ठेवत आहे. हे कुळथाचं सांबार तुम्ही भाताबरोबर, चपाती, भाकरी बरोबर खाऊ शकता. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असं कुळथाचं सांबार तयार झालेलं आहे. आपणही ते करून पाहावं आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.